नमस्कार. गुरु परिवर्तन येत्या 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत गुरुच्या उच्च राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये होत आहे. मित्र, गुरु हा खरा भाग्याचा कारक, धनाचा कारक, शिक्षणाचा कारक, उच्च शिक्षणाचा कारक, तसेच संस्कृती, रूढी, परंपरा, विवाह, संतती, परदेश गमन, अनेक भाग्यात चांगल्या संधी प्राप्त होणं, या सर्व गोष्टींचा कारक म्हणजे गुरु. आणि गुरुची शक्ती ज्यावेळेला आपल्या पाठीशी असते त्यावेळेला आपण अनेक संकटातून मुक्त होत असतो. याच गुरुचं गोचर भ्रमण मेष राशीला 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत साधारण काय शुभ फलादेश प्राप्त होतील यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करू. मित्र, मेष राशीला गुरुचं भ्रमण कर्क राशीमधून 4थ्या स्थानातून होणार आहे. हे जे चतुर्थ स्थान जे आहे याला सुद्धा आपण केंद्र स्थान म्हणतो. पत्रिकेमधील प्रथम, चतुर्थ, सप्तम आणि दशम ही केंद्र स्थान म्हणून गणली जातात. गुरु हा चतुर्थातून त्याच्या उच्च राशीतून भ्रमण करेल आणि मेष राशीला गुरु हा नवम स्थानाचा आणि व्ययभावाचा अधिपती आहे. म्हणजेच नवम स्थान हे गुरुचं मूळचं स्वतःच स्थान आहे. 12वं स्थान हे पण गुरुचं स्वतःच स्थान आहे, कारण व्ययभावामध्ये मीन राशी आलेली आहे आणि नवम स्थानामध्ये धनुरास आलेली आहे. हे कुंडलीचं भाग्यस्थान आहे आणि हे मोक्ष त्रिकोणातलं एक मोक्ष स्थान आहे. म्हणजेच गुरुला आपण प्रपंचातून परमार्थाकडे नेणारा पूल असं म्हणतो. म्हणजेच आध्यात्मिक प्रगती जर एखाद्या व्यक्तीची करून घ्यायची असेल तर त्याला, किंवा आध्यात्मिक विषयांमध्ये जर एखाद्याला रुची असेल तर गुरुचं पाठबळ नेहमी असावं लागतं. आणि गुरुचं पाठबळ किंवा गुरु तुमच्या कुंडलीमध्ये बलवान असेल तर गुरुची कारकत्व ही तुम्हाला शुभ प्रमाणात मिळत असतात. म्हणजेच आता जे कोण जातक मेष राशीचे जे जातक असतील त्यांना या कालावधीमध्ये काय फलादेश प्राप्त होतील, तर गुरु हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. आता गुरु चतुर्थ स्थानामध्ये असताना चतुर्थ स्थानावरून आपण भूमीचा विचार करतो, वाहन सौख्याचा विचार करतो, शेतीवाडी, जमीन जुमला आणि अनेक ऐहिक गोष्टींचा सुद्धा आपण चतुर्थ स्थानावर विचार करतो, कारण ते एक प्रकारचं सुखस्थान आहे. गुरु सारखा ग्रह ज्यावेळी चतुर्थ स्थानात येतोय त्याला गुरु कुठल्याही कार्याचा विस्तार करत असतो. कळलं की नाही? गुरुची कक्षा फार मोठी आहे. म्हणजेच आपल्यापैकी कोण जातं जर आता नवीन जागा घेऊ इच्छित असाल किंवा एखाद्याला नवीन वाहन विकत घेण्याची इच्छा असेल तर त्याचे हे मनोरथ नक्कीच पूर्ण होतील. किंवा एखादी व्यक्ती जर आपल्या राहत्या जागेमध्ये काही नूतनीकरण करू इच्छित असेल तर त्याला त्या जागेमध्ये चांगले बदल करण्यासाठी गुरुचं पाठबळ नक्कीच पाठीशी प्राप्त होऊ शकतं. तसंच गुरुला 5, 7, 9 दृष्टी आहेत. म्हणजे गुरु आपल्या स्थानापासून 5व्या दृष्टीने, म्हणजे चतुर्थ स्थानातून आता तो अष्टम स्थानावर पाहत आहे, त्याच्या 7व्या दृष्टीने तो दशम स्थानावर पाहत आहे आणि गुरुची 9वी दृष्टी व्ययभावावर आहे. याचाच अर्थ की आता जे कोण जातक नोकरीसाठी प्रयत्न करत असतील, समजा एखादी तरुण युवक मंडळी आहे आणि सध्या शिक्षण पूर्ण करून नवीन नोकरीसाठी प्रयत्न करू इच्छित असतील किंवा गेले वर्षभर अनेक ठिकाणी ज्यांनी प्रयत्न केले असतील, परंतु मेष राशीला गेल्या वर्षभरापासून शनी 12वा आहे. तर मेष रास जर आपण पाहिली तर मेष राशीला शनीचं पहिलं पर्व सुरू आहे. याचाच अर्थ गेले वर्षभर शनी त्यांना 12वा शनी लागू झालेला आहे. याचाच अर्थ जर कोण जातक नोकरीसाठी प्रयत्न करू इच्छित असतील मागच्या वर्षापासून आणि त्यांना नोकरीमध्ये नाना तऱ्हेची अडचणी येत असतील तर आता त्यांच्या अडचणी संपुष्टात येऊ शकतील. म्हणजेच नवीन नोकरी साध्य करू इच्छित असतील त्यांना नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते, कारण गुरुची पूर्ण दृष्टी ही दशम स्थानावर आहे, म्हणजे कर्मस्थानावर आहे. आणि कर्मस्थानाचा जो अधिपती आहे शनी तो बसलेला आहे 12व्या स्थानात आणि त्याच्यावर सुद्धा गुरुची 9वी दृष्टी आहे. म्हणजेच जे कोण जातक नोकरी निमित्त सुद्धा परदेश गमन करू इच्छित असतील त्यांना सुद्धा आता
नोकरीच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग प्राप्त होते, किंवा काही जातकांना नोकरीवर काही संकट निर्माण झाली असतील, किंवा काही जण नोकरीवरच काही गोष्टींमुळे अडचणीत आले असतील, त्यांच्यावर काही ठपका ठेवला गेला असेल आणि गेले वर्षभर ते कदाचित नोकरीवरच कामाच्या निमित्ताने काही कोर्ट कचेरी करत असतील, तर त्या कोर्ट कचेरीमधून सुटका आता पुढच्या कालावधीमध्ये नक्की मिळेल. कारण गुरुची, भाग्येश गुरुची दशमेश शनीवर पण दृष्टी येते. म्हणजे घाबरू नका. जे कोण जातक आपल्यापैकी जर काही अशा संकटांमध्ये अडकलेले असतील, तर त्यांच्यासाठी गुरुचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होणार आहे आणि म्हणून गुरुच्या कृपेमुळे ते त्याच्यातून नक्कीच आपली सुटका करून घेऊ शकतील. आता जे कोण विद्यार्थी दशेमध्ये असतील आणि उच्च शिक्षणासाठी समजा परदेश गमन करू इच्छित असतील आणि गेल्या वर्षभरापासून त्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या असतील, तर त्या अडचणी आता मोकळ्या होतील आणि परदेश गमनाचा रस्ता त्यांच्यासाठी नक्कीच खुला होईल. परदेश गमनाच्या संधी सुद्धा त्यांना प्राप्त होतील. गुरु धन देतोय, यश देतोय, सुख देतोय. म्हणजेच विद्यार्थ्यांना सुद्धा विद्याभ्यासामध्ये चांगलं यश मिळेल. ज्यांना कोणाला असंच परदेशी फिरायला सुद्धा जायचं असेल किंवा काही स्थलांतर करायचं असेल, तरी सुद्धा त्यांना चांगल्या संधी निर्माण होऊ शकतील. आता गुरु हा ग्रह नक्कीच कर्क राशीमध्ये प्रवेश करतोय, परंतु तो कर्क राशीमध्ये 3 नक्षत्रांमधून भ्रमण करणार आहे. कर्क राशीमध्ये पहिलं नक्षत्र येत आहे ते म्हणजे पुनर्वसू नक्षत्र, दुसरं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्र येत आहे. गुरु सारखा ग्रह पुनर्वसू नक्षत्रामध्ये 2 जून 2026 ते 20 जून 2026 पर्यंत आहे. 20 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 पर्यंत गुरु पुष्य नक्षत्रामध्ये आहे आणि 18 ऑगस्ट 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत तो आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे. मित्रांनो, म्हणजे गुरु नक्षत्र परित्वे सुद्धा काही फलित नक्की देऊ शकतो. याचाच अर्थ म्हणजे काय की मेष राशीचे जे जातक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा कोणाचं तरी अश्विनी नक्षत्र असेल, कोणाचं भरणी असेल, किंबहुना कोणाचं कृत्तिका नक्षत्र असू शकतं. पण या तिन्ही व्यक्तींना जो काही कालावधी यशाचा मिळणार आहे किंवा नामी संधी ज्या चालून येतील त्या तिन्ही नक्षत्रांसाठी फार वेगळ्या असतील. तर लक्षात घ्या, अश्विनी नक्षत्राचे जे जातक असतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधींचा काळ, योग्य संधीचा काळ किंवा नवीन परिणती जे होणार असेल ती 20 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतचा काळ त्यांच्यासाठी चांगला आहे अश्विनी नक्षत्रासाठी. जे कोण जातक भरणी नक्षत्राचे असतील त्यांच्यासाठी उत्तम कालावधी जो आहे तो 18 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर पर्यंत आहे आणि जे कोण जातक कृत्तिका नक्षत्राचे असतील त्यांच्यासाठी उत्तम कालावधी गुरुच्या गोचर भ्रमणाचा 20 जून ते 18 ऑगस्ट पर्यंत आहे. मित्रांनो, कारण आपल्या नक्षत्रापासून, जन्म नक्षत्रापासून 3रं, 5वं, 7वं नक्षत्र हे थोडं त्रासदायक असतं आणि म्हणून मी हा कालावधी सांगितलाय नक्षत्र परत्वे. तर या कालावधीमध्ये नक्कीच तुम्हाला चांगल्या संधी निर्माण होऊ शकतील. या कालावधीचा नक्कीच फायदा करून घ्या. पण हो मित्रांनो, गुरुचं भ्रमण मेष राशीला मिळणार तर आहे, परंतु मेष राशीचे अनेक जातक समाजामध्ये आहेत, पण त्या सर्वांना सारखं फलित मिळणार आहे का? तर तुम्ही जो काही इव्हेंट पाहू इच्छित असाल, जे काही परदेश गमन, नवीन नोकरी, नोकरीमध्ये बढती बदली, कळलं की नाही, किंवा परदेश गमनाचे योग आहेत, मोठ्या तीर्थयात्रेचे योग आहेत, किंवा आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल, नवीन जागा जर तुम्हाला परचेस करायची असेल किंवा नवीन वाहन योग जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल, तर हे सर्व योग मूळ तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा, स्वतंत्र कुंडलीमध्ये महादशा आणि अंतर्दशा स्वामी हा जर का ते इव्हेंट देण्यासाठी तुम्हाला प्रॉमिस करत असेल, तर हा जो गुरुचा होणारा जो बदल आहे, हा बदल नक्कीच तुमच्यासाठी यशकारक किंवा भाग्यकारक ठरू शकतो. त्यामुळे आपल्या कुंडलीचं सुद्धा परीक्षण स्वतंत्ररित्या करून घ्या, म्हणजे या गुरुच्या गोचर भ्रमणाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता हे जे गुरुचं गोचर भ्रमण होणार आहे आणि त्याच्यात आपल्याला अनेक नामी संधी प्राप्त करून घ्यायला पाहिजे, कारण गुरु हा भाग्याचाच कारक आहे, यशाचा कारक आहे, धनाचा कारक आहे, चाली, रीती, रूढी, परंपरा आहे, सर्व गोष्टींचा गुरु कारक आहे. आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त करून घेण्यासाठी मेष राशीला हा 4था गुरु आहे.
त्यामुळे त्यांनी गुरुचा मंत्र ओम बृहस्पतये नमः तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन मंत्रांपैकी दररोज एका मंत्राचा जप नक्की करावा. तसेच दत्त बावन्नी हे स्तोत्र नेहमी नित्य नियम पठनामध्ये ठेवावं. त्याचे अनुकूल परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. गुरु गोचर भ्रमणाचं ही जी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. सर्वांना गुरु परिवर्तनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.